जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मी एक सूचना देतो की हा व्हिडिओ कोणी माय मावल्या बघत असतील ती या व्हिडिओला स्किप करावं, त्यांनी दुसऱ्या व्हिडिओवर जावं. आणि अजून एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चांगल्या भाषेचा किंवा चांगल्या शब्दाचा किंवा चांगले गोड शब्द तुमच्या कानावर पडतात या उद्देशाने जर आला असताल तर व्हिडिओला आता स्किप करा. कारण की या व्हिडिओमध्ये चांगले शब्द द्या सोडून मी खूप जणांच्या तुम्ही हा व्हिडिओ घरामध्ये बसून ऐकत असताल तर कानामध्ये हेडफोन घाला आणि हा व्हिडिओ पहा. मित्रांनो, गेले 4 ते 5 दिवस झाले तुम्ही आपले संतोष अण्णा देशमुख यांना किती क्रूरपणे मारलं याचे फोटो तुम्ही बघितलेच असतील. अजूनही ते फोटो व्हायरल होतच आहेत. त्यांना जे क्रूरपणे मारलं त्यांचा मारेकरी कुणी बी असो, ते मारेकरी तुम्हाला माहितच आहेत किंवा हलकट लोक तुम्हाला माझ्या पाठीमागेही दिसत आहेत. या हलकटांना मित्रांनो माझं एकच सांगणं आहे की या हलकटांना जर समजा आता जन्मठेप झाली समजायचं सरकारची यामध्ये मिली बघत आहे. कारण की जन्मठेप होणं म्हणजे त्यांना आयुष्यभर कारागारामध्ये म्हणल्या ते सुखसुविधा देणं आणि त्यांना पोसणं. यांना तर शिक्षा फाशीचीच व्हायला पाहिजे माझ्या मते. कारण की तोच खरा आमच्या संतोषांनाला न्याय राहील आणि तीच खरी श्रद्धांजली राहील. तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये जे असं नाटक चालू आहे की ते नाटक कधी याआधी कधी घडलं बी नाही. सत्ताधारी त्यांचेच, सत्ताधारी वाचवतात त्यांच्या मित्राला, त्यांचा मित्र वाचवतो त्यांच्या मित्राला आणि त्यांच्या मित्राचे नातेवाईक एक विशिष्ट समाज येऊन राडा करतो, आमचा माणूस असा नाही, आमचा माणूस ते नाही, आमचा माणूस असा नाही. अरे नालायको, आमचा एक चांगला माणूस तुम्ही निर्गुणपणे मारला. मूर्खांनो, किती नीच पातळीचे हलकट आणि नालायक अवलादी तुम्ही रे. आमचे संतोषांना गेले त्याचं यांना दुःख नाही, पण यांचा माणूस जेलमध्ये जातोय याचा किती टाहो कोणाच्या अंगात येतोय, कोण पेट्रोल टाकतोय, कोण डिझेल टाकून घेते. अरे हलकट हो, कोठे फेडणार आहेत तुम्ही हे पाप. या 3 दिवसापासून असं मस्तक भणकलंय. कारण या नालायकांचे मी तुम्हाला सांगतो, या सत्ताधारी असो किंवा कोणी बी असो, हे नेते भारखाऊ सारे सगळे एकाच रंगाचे आहेत. कारण की एवढ्या क्रूरपणे मारतो त्याच्या मागं कुणीतरी असेल ना. मी नाव घेत नाही कोणाचं, मी नाव घेतो फक्त एका व्यक्तीचं, वाल्मिकी कराड याचं नाव घेतो मी. पण वाल्मिकी कराड, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बघा. शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिकी कराड. अजून काय सबूत पाहिजे की वाल्मिकी कराड कोणाचा माणूस आहे? तर ह्यापेक्षा आणखीन काय मोठं उदाहरण द्यायचं किंवा काय मोठा प्रूफ द्यायचा की वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेचाच माणूस आहे म्हणून? तर या व्हिडिओमध्ये पंकजाताई काय म्हणतात की धनंजय मुंडेचं पानही हलत नाही कोणाशिवाय? वाल्मिकी कराड शिवाय. पण वाल्मिकी कराड एवढं मोठं कटकारस्थान करतो, खंडणी मागतो, मग याचा उद्देश काय निघतो? किंवा सरळ सरळ याच्या बघा, त्या वाल्मिकी कराडच्या डोक्यावर कोणाचा हात आहे? सरळ सरळ याहूनच कळते की धनंजय मुंडेचा हात आहे. मग मी धनंजय मुंडे दोषीकार आहे म्हणत नाही, मी म्हणत नाही की धनंजय मुंडे यामध्ये आहेत नाहीत, ते निर्णय लागायचा आहे. पण वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेचाच माणूस आहे याला आणखीन काय सिद्ध करायचं? कारण हे तर सिद्धच झालेले आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहे. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक करून न्याय मिळेल. नामदेव शास्त्रींना 2 दिवसापूर्वी कळालं की हे किती क्रूरपणे हत्या झाली. याआधी ते कोणाचं समर्थन करत होते? डॉक्टरेट माणूस, ज्ञानेश्वरीतला एकेका ओळीचा स्पष्टपणे अर्थ सांगणारा माणूस एका विशिष्ट समाजासाठी कसा पुढे येतो आणि एका विशिष्ट घराण्याला कसा पाठीशी घालतो हे आपल्याला बघायला भेटलेच की. म्हणजे हे जे नाचणारे 5-7% आहेत ना, हे एकच आहेत. मी टगेच म्हणणार आहे त्यांना, कारण हे एकच आहेत. आणि हे 5-6% एक असल्यामुळे काही विशिष्ट समाज होत नाही, किंवा हे 5-6% एकत्र नाचल्यामुळे काही एखादी पूर्ण ओबीसी समाजच होतो असंही काही नाही मित्रांनो. आम्ही मराठे गेले 3 महिने शांत आहेत. ते का आहेत माहिती आहे का? कारण की आमचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्यायपालिकेनेच आम्ही न्याय मिळवणार आणि आम्ही संतोषांना न्याय मिळवून देणार आहात. कारण की खरं तर हे माझं कॅटेगरी नाही मित्रांनो. कारण मी आज सोशल मीडियावर पाहतोय, जो तो येतो ओबीसी समाजाचं मराठीवर टीका करतोय. आजपर्यंत मराठी बोलताना कधीही भाषणामध्ये मराठा किंवा मराठी समाज म्हणून बोलला नाही.
हा छत्रपतींचा महाराष्ट्र 18 पगड जातींना धरून चालणारा महाराष्ट्रच बोललेला आहे. कारण की अरे तुम्ही आज मराठी आम्हाला दोषी का ठरवतात ना? कालपर्यंत तुम्ही आमच्या खळ्यावर जगत होते रे. कालपर्यंत हे समाज आमच्या खळ्यावर जगणारा समाज आज सरकारचा पाठिंबा काय भेटला तर आज मराठ्याच्या डोक्यावर मिरे वाटायला लागला. आणि मराठ्यांनी कधी कोणावर अत्याचार केला? उलट सरकारकडून या इतर समाजाकडून मराठी समाजाचा छळ होतोय हे कोणालाही दिसत नाही. आणि आपल्या मराठी समाजाला म्हणायचंय काय हो? सत्तेत बसलेले हलकट आपलेच मराठी आहेत ना. त्यांना खुर्ची प्रिय आहे आणि त्यांच्या मागे चपला फाडणारे आपलीच हलकट लोक. माझा दावता, माझा भाऊ, माझा आहे, माझा ते. अरे सुधरा आज संतोषांना गेलाय असे आणखीन कित्येक जातात. कारण की ही टोळी फक्त बीडमध्ये नाहीये तर या नालायक जे सत्तेवर बसलेले सत्ताधारी असो का सत्तेच्या बाहेरचा असो कोणताही नेता असो त्याच्या हाताखाली ही टोळी असतीच अशा प्रकारची. आणि अशा प्रकारची कामं होतात. या गोष्टी तर सिद्ध झाले. आणखी तर खूप उलगडा होणार आहे मित्रांनो. आणि असं मी बोलतोय तर याचा अर्थ असा नाही की मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडतोय. मग इतके दिवस का अजितदादांना, फडणवीसनं धनंजय मुंडेला पोसून ठेवलं होतं आणि आता सोशल मीडियावर हो का सीबीआयची जांच हो का आता जे फोटो सोशल मीडियावर आले म्हणून यांना धडकी बसली का? असल्याही काही भाग नाहीये मित्रांनो. कारण की सीआयडी यांची, सत्ता यांची, सर्व गोष्टी यांच्या. आता यांना माहित होते की बाबा ही आता प्रकरण दबणार नाही, पेटणार आहे म्हणून यांनीच हे केलेले व्हायरल करा हो हे करा. कारण की आता हे तुम्हाला सांगतो इतके दिवस पहा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकाचे तोंड बघत नव्हते. या गेल्या निवडणुकीपासून भाऊ बहीण म्हणून एका ताटात खायच्या वर आले. आता एकोणीकाला आता हाणतात. कारण की यांना सत्तेपायी काहीच नाही, सत्तेपुढे यांना काहीच नाही मित्रांनो. म्हणून म्हणतो खास करून मी बोलतो आपल्या मराठ्याच्या मुलांनो, अरे तुम्ही फक्त जातीसाठी आपल्या समाजासाठी लढायचे का? कारण की तुमचा कोणताही आमदार नाही, तुमचा खासदार नाही. अरे तुमच्या घरावर एखादा प्रसंग आला तर तुमच्या शेजारी येणारे तुमचा आमदार खासदार येणार नाही. हे भाडखाऊ लोक फक्त सत्तेपायी खुर्ची पायी मेलेले. यायला खरं मित्रांनो बोलू का तुम्हाला आता राग येईल. यायला सत्तेपुढी रात्री माय नाही, दिवसा बाप नाही. यापुढे मी आणखीन काय बोलू? अरे तुम्ही आज मी फक्त व्हिडिओ बघतो आता सोशल मीडियावर. मी ओबीसी समाजाचा वाल्मिक कराडचा टाकतो, वाघ जेलमधून सुटणार, कारागृहातून सुटणार. कुणी अभिषेर जिंदा आहे याचा व्हिडिओ टाकतो. कोणाचा? धनंजय मुंडेचा. काय चाललंय? कोठे नेला तुम्ही महाराष्ट्र? मला आणखीन एका गोष्टीचा म्हणजे लय चटका लागून गेला की जो अपराधी आहे कोण? वाल्मिक कराड. त्याचे स्टेटस लोक ठेवतात शेर अभी आने वाला है. अबे शेर आने वाला फिर आने वाला कोण नाही. लय डॉनगिरी करू नका. कायद्याच्या कचाट्यामध्ये आला असे डॉन फॉन आहे ना हे कुत्र्यासारखे शेपूट घालून लाल टपकीत बसतात.